गरमागरम चहा आणि सोबत ही अशी खरपूस गुबगुबीत आंबोळी. आणि काहीही कष्ट केलेले नाही आहे करण्यासाठी. काल होती गटारी, केले होते वडे आणि मटण. तर वड्याचं पीठ उरलेलं आहे, तर त्याच्याच आज केल्या आंबोळ्या. तर उरलेल्या पिठापासून कशा करायच्या आंबोळ्या त्या बघा. तर हे वड्याचं पीठ उरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घालायला हा मी भात घेतलेला आहे. 2 मूठ, तोही उरलेलाच भात आहे रात्रीचा. आणि आज आपण गोड आंबोळ्या करणार आहोत, म्हणून हा थोडासा गूळ घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि ही भाताची आणि गुळाची अशी एक खळ तयार. भात घातल्यामुळे ना आंबोळी छान मस्त फुगीर आणि अशी मऊ आणि गुबगुबीत होते, खायला खूप छान लागते. तर आता ही खळ तयार झालेली आहे. सगळं पीठ मी थोड्या मोठ्या पातेल्यात काढून घेते. हे बघा, हे वड्याचं असं घट्ट पीठ आहे. त्याच्यामध्ये ही खळ टाकायची आणि वड्याच्या पिठात आधीपासून मीठ घातलेलं असतं. फक्त जो भात घातला आहे ना, त्याच्यासाठी म्हणून एक थोडंसं मीठ घालणार आहे, पाणी घालणार आहे आणि हे घट्ट पीठ हे बघा याप्रमाणे मी पातळ करून घेतलं. पाणी घालून ते सगळं मिक्स केलं आणि हे बघा, जसं आंबोळीसाठी आपण पीठ करतो ना, त्या प्रमाणात हे पीठ आपण केलेलं आहे. एकीकडे तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं तेल घालून तेल सगळं तव्याला चांगलं पसरून घ्यायचं आहे. आपल्याला चांगला पेला घेतला म्हणजे पीठ चांगलं खाली पडतं. आणि हे बघा, अशी गोलाकार मस्त आंबोळी घालून घ्यायची. हाताने थोडी ती मी पसरून घेणार आहे आणि नंतर 2-3 मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवायचं. वाफेवर चांगली शिजली की नंतर ती उलटी करायची. आता हे पीठ वड्याचं आंबवलेलं असतं ना, म्हणून त्याला चांगली जाळी पण पडते. आंबोळी ही थोडी जाडसरच घालायची. हे बघा, आता 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. कडा सगळ्या सोडवून घ्यायच्या आणि मस्तपैकी ती उलटी करायची. तर बघा किती छान खरपूस होते. गूळ असल्यामुळे आंबोळीला रंग खूप छान येतो. रंग बघितलात किती छान आलेला आहे. बघता क्षणी खाऊशी वाटते. जर सकाळी नाश्त्यासाठी केली असेल तर चहाबरोबर खा आणि किंवा ही तुम्ही गोड तांदळाच्या खिरीबरोबर पण खाऊ शकता. कोकणामध्ये ही आंबोळी खास सणासुदीला आंबोळीसाठीच पीठ भिजून केली जाते. आता पण वड्याचं पीठ उरलं आहे म्हणून केलेली आहे. तर कोकणातलं हे आंबोळी आणि चहा हे एक भन्नाट कॉम्बिनेशन आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.